भिवंडी तालुका दिव्य अंजूर ग्राम पंचायत में आज दिनांक 27 सितंबर 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक वीके जाधव के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां माधुरी विशाल महात्रे को 3 वोट मिले तथा वैजंती नामदेव पाटिल को 7 वोट मिले। तो वही आगे हम आपको बता दें कि वैजंती नामदेव पाटिल को 4 वोट ज्यादा मिलने से दिव्य अंजूर ग्राम पंचायत के सरपंच पद पर घोषित किया गया। तो वही नवनिर्वाचित सरपंच श्रीमती वैजंती नामदेव पाटिल को स्वागत करने पहुंचे भाजपा नेते देवेश जी पाटिल तथा सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा दिव्य अंजूर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शालों पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित सरपंच श्रीमती वैजंती नामदेव पाटिल ने सभी लोगों का आभार माना। उपस्थित सर्वांना नमस्कार। मी अरुण बड़गुजर, विस्तार अधिकारी ICDS पंचायत समिती भिवंडी। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामपंचायत दिवे अंजूर येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केली होती। माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडील दिनांक 23/9/2024 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने आपण अजेंडा प्रसिद्ध केला होता। अजेंडानुसार सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ ठरवण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10:46 सौ माधुरी विशाल म्हात्रे यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले, तसेच सकाळी 10:50 सौ वैजंती नामदेव पाटील यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले। सदर अर्जाची आपण 11 ते 11:30 दरम्यान मी छाननी केली आणि सदर अर्ज हा मी वैध ठरविला। त्यानंतर 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आपली वेळ ठरवण्यात आलेली होती, परंतु सदर कालावधीमध्ये कुठल्याही उमेदवाराने आपला नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले नाही। त्यामुळे निवडणूक घेणे नियमानुसार गरजेचे आहे आणि सरपंच पदाचे आरक्षण हे महिलांसाठी स्त्री राखीव म्हणून आहे आणि आपण विशेष सभेस 12 वाजता सुरुवात केली। त्या अनुषंगाने सर्व मान्य सदस्यांना सूचना देण्यात आली की त्यांना मतदान करण्याची पद्धत समजून देण्यात आली। हे मतदान 2 पद्धतीने होते, एक हात वरती करून दुसरं गुप्त मतदान पद्धत। त्यानंतर सर्व मान्य सदस्यांनी सांगितलं की आम्हाला हात वरती करून मतदान घ्यायचे आहे। त्या अनुषंगाने सर्वांच्या मताने आपण हात वरती करून मतदान घेतले। त्यामध्ये सौ माधुरी विशाल म्हात्रे यांना 3 सदस्यांनी आपली मतं नोंदवली आहेत आणि सौ वैजंती नामदेव पाटील यांना 7 सदस्यांनी आपले हात वरती करून मतदान दिलेले आहे। त्यामुळे मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की सौ वैजंती नामदेव पाटील यांना 7 मते मिळाल्यामुळे 4 मते त्यांना जास्तीचे मिळाले आहेत, तर त्यांची ग्रामपंचायत दिवे अंजूर येथे सरपंचपदी निवड झाली असे मी जाहीर करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो। त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या विशेष सभेस मान्य सदस्य उपस्थित राहिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। पत्रकार बंधूंचे, सर्व कर्मचाऱ्यांचे, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो।
आज ग्रामपंचायत दिव्यांजूरच्या सरपंचपदी वैजयंती नामदेव पाटील यांची निवड झाली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांच्या व दिव्यांजूर गावाच्या व आमचे आदरणीय नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या तर्फे त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत जे जसं जसं ठरलं, ज्यांचं सरपंचाचं ज्यांचं उपसरपंचाचं ठरलं त्याप्रमाणे कुठलंही विघ्न न येता या आमच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने सर्व जे सदस्य आहेत त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्याने हे आता सरपंच झाल्या. मी या गावाच्या वतीने व या ग्रामपंचायतीच्या वतीने एवढीच विनंती करेन की आपण विकासाच्या माध्यमातून कुठलाही भेदभाव कुठलाही विचार न करता गावातला प्रत्येक नागरिक हा आपला गावचा नागरिक समजून त्याचं जेही काम असेल, विकासाचं जेही ध्येय असेल ते आपण येत्या जे काही वर्ष दीड वर्ष आपल्यासाठी राहिलेलं असेल त्याच्यात आपण पूर्ण करावे. व आजच्या या चांगल्या दिवशी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना व आजी माजी सर्व सरपंच उपसरपंच यांना विनंती करेन की आपण नवनिर्वाचित सरपंचांना सहकार्य करून या गावाच्या विकासात सगळ्यांचा हातभार कसा लागेल यासाठी प्रयत्न करावे. एवढ्याच शुभेच्छा. सर्वांचे खूप खूप आभार. माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मला सरपंचपदी निवड केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. ग्रामस्थांचे आणि सदस्यांचे आणि सरपंचांचे उपसरपंचांचे खूप खूप आभार. समोर बघा. एक मिनिट डोळे बंद करा.